एलिफंटा बोट दुर्घटनेत नेरूळमधील प्रज्ञा कांबळेंचा दुर्दैवी मृत्यू झालाय। त्यांच्यावरती नेरूळमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। प्रज्ञा कांबळेंना एक मुलगा आणि एक मुलगी असून दोघंही शिक्षण घेत आहेत। प्रज्ञा कांबळे ह्या मिळेल ती नोकरी करून आपल्या 2 मुलांचं शिक्षण करत घर चालवत होत्या, पण आता त्यांचा मृत्यू झाल्यानं 2 मुलांना आईचं प्रेम गमवावं लागलंय। घटना घडण्याआधी योग्य ती काळजी घेणं आवश्यक होतं। क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरणं, प्रवाशांना लाईफ जॅकेट न देणं, तसंच नौदलाच्या नवीन स्पीड बोटची चाचणी रहदारी असलेल्या प्रवासी बोटीच्या मार्गात करणं हे चुकीचं असून प्रशासनानं दोषींवरती योग्य ती कारवाई करण्याची मागणी प्रज्ञा कांबळेंच्या कुटुंबियांनी केली आहे। माझी सरकारला एकच भावना आहे, काय मागणी आहे। माझं वय 65 आहे आणि तिचा एक मुलगा 13वीला आहे, मुलगी 9वीला आहे। मला सरकारकडून मागणी आहे की त्यांचं पुढचं आयुष्य आणि पुढचं शिक्षण हे सरकारने पूर्णपणे करावं आणि त्यांच्याकडे पूर्णपणे लक्ष द्यावं, कारण जो आधारस्तंभ होता तो नाहीसा झालेला आहे। म्हणजे मुलगी काय काम करत होती आणि कशा प्रकारे आता मुलं काय करतात त्यांचे? तिचा मुलगा 13वीला आहे कॉलेजला, मुलगी 9वीला आहे आणि ती एक साध्या ऑफिसमध्ये काम करत होती। 6 ते 7 हजार तिला पगार होता।